कढईमध्ये तेल घेतलं, तेलामध्ये जिरे टाकले, लसूण ठेचून टाकला थोडासा, मस्त परतून घेतलं ते. हे बघा अशा पद्धतीने. तर ह्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकते, मस्त परतून घेते. परत त्याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकते, तो देखील परतून घेते. टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी थोडंसं मीठ टाकते. हे बघा सॉफ्ट झालं. आता चिरलेला घेवडा टाकते त्याच्यामध्ये. मस्त आहे घेवडा, ताजा ताजा होता, भेटला मला. भाजी पण मस्त छान झाली होती या घेवड्याची. फोडणीमध्ये छान मस्त भाजून घेतलं आहे मी. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणीचा शिंतोडा मारून ताट झाकून ठेवते मी. वाफ काढून घ्यायची आणि जास्त पाणी न टाकता थोड्याशाच ह्याच्यावरती शिजवून घ्यायची. पाणी फक्त करपू नये यासाठी मी टाकलं होतं थोडंसं, खाली लागू नये म्हणून. आता आपला घरगुती मसाला टाकायचा आपल्या तिखटाप्रमाणे. परतून घ्यायचं, तिखटाचा कच्चेपणा जाईपर्यंत मस्त परतून घ्यायचं. त्याबरोबर दाण्याचं कूट टाकायचं, परतून घ्यायचं. झाली आपली घेवड्याची सुकी भाजी तयार आजच्या डब्यासाठी. झाकून ठेवायचं आणि वाफ काढायची. तर घेवड्याच्या भाजीसोबत करायला मी चपात्या पण केल्या होत्या. हे बघा अशा पद्धतीने टम्म फुगवून घेतल्या होत्या, मऊ लुसलुशीत चपात्या. सकाळची खूप घाई असते त्यामुळे बापरे. अशा पद्धतीने मस्त लुसलुशीत मऊ चपात्या करून मी छानपैकी केला होता स्वयंपाक. डबा भरतानाचा पण व्हिडिओ काढला आहे, तो पण मी दाखवते. हे बघा हा माझाच डबा आहे. ह्याच्यामध्ये एका डब्यामध्ये घेवडा आणि एका डब्यामध्ये चपाती घेतली मी एकच, आणि एक लोणच्याची फोड. झाला आजचा बेत. बाय बाय.